चला सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला तो राजेश, न स्ट्राईकला तो नामदेव. चांगलाच फलंदाज उंबरमाळी संघाकडून, तसंच नामदेव गोलंदाज. धनाजी, चांगलाच नामदेव गोलंदाज धनाजी. षटकातील पहिला चेंडू राजेशसाठी, उंचावर मारलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सहा धावेसाठी कणकणी षटकार. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार राजेशच्या बॅट खालून निघालेला. कमिटी नंबर षटकातील दुसरा चेंडू, सामना करील राजेश. हलकाचा कट आणि पहिला गडी बांधतोय उंबरवाडी संघाचा राजेश. पहिला झटका बसत आहे उंबरवाडी संघाला राजेशच्या रूपात. गडी बांधतोय, तंबूमध्ये परतवतोय. राजेशी जागा सांभाळण्यासाठी जातो तो संदीप. आता मात्र या बगतपाडा स्टेडियम वरती दोन्ही फलंदाज, दोन्ही सख्खे भाऊ. बघूया आता दोन्ही भावाची या ठिकाणी संदीप. पुढील चेंडू संदीप साठी, पुन्हा उंचावर मारलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. ज्या ठिकाणी राजेशने मारले होते त्याच ठिकाणी संदीपने सुद्धा मारलेला आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 12. दोन चेंडू, 3 चेंडू 12, एक गडीवाद 12. पुढील चेंडू संदीप साठी. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती हलकाचा कट केला चेंडू. बघू किती धावा जातात. 1 धाव पूर्ण, 1 धावावरती समाधान. चांगलाच क्षेत्ररक्षण वाडेकर या संघाकडून. किरण धापटे, लवकर याचा किरण धापटे. पुढील चेंडू नामदेव साठी, नामदेवला फलंदाज उंबरमाळी संघाकडून. नामदेव पुन्हा उंचावर मारला चेंडू आणि हा सुद्धा मला वाटतं खणखणीत षटकार. चांगल्याशी फलंदाजी पाहायला मिळत आहे उंबरमाळी संघाकडून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 19.
अजून षटकातले काही क्षण शिल्लक नामदेवसाठी. नामदेव बघूया आपल्या संघासाठी काय करतो नामदेव. हलकाचा कट केला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगल्याची फलंदाजी मानायला लागेल नामदेव कडून. हॅलो आलेल्या संघाने नाव नोंदणी करायची आहे. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 23. 1 गडी बाद 23. षटकातील दुसरा षटक आणि पहिला चेंडू. पहिला चेंडू रवींद्र यांचा मार्गाचा संदेश. हा चांगला टोलालेला चेंडू झेल होईल का. झेल मात्र सुटलेली आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि असं गटाला संरक्षण करतायत ते. आणि या 2 चेंडूची धावसंख्या झाली ती 25. पुढील चेंडू रवींद्र यांचा मार्ग येते संदीप. परत उंचावर मारले चेंडू. चेंडू 1 बाउन्स येतोय. चौकार. या 4च्या मध्ये धावसंख्या झाली 29. पुढील चेंडू रवींद्र यांचा मार करते संदीप. चांगले बल्लेबाज आहेत ते संदीप. ओव्हर करलेंथ त्यावर 1 धाव पूर्ण आणि येतोय दणदण करीत चौकार. या 4च्या मध्ये त्यांनी धावसंख्या झाली ती 33. पुढील चेंडू रवींद्र यांचा मार्गावरती संदीप. आणि हा वाईट चेंडू खराब चेंडू. या वाईट चरपात धावसंख्या झाली ती 34. पुढील चेंडू रवींद्र यांचा मार्गावरती संदीप. फुलटॉस चेंडू झेल होईल का. झेल मात्र सुटलेली आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न पण नाही. या 1च्या मध्ये त्यांनी धावसंख्या झाली ती 35. अजूनही रवींद्रच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 बॉल मात्र हाताळलेले आहेत. पुढील चेंडू रवींद्र यांचा मार्गावरती नामदेव आणि हलकाचा प्लेसमेंट करून दिलेला 1 धाव पूर्ण. या 1च्या समांतर धावसंख्या झाली ती 36. चेंडू रवींद्र यांचा मार्गावरती संदीप आणि परत उंचावर मारलेला चेंडू. चेंडू 1 बाउन्स आणि 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दुसरी पण पूर्ण. चांगली गुण रनिंग मानावी लागेल टीम उंबरमाली संघाकडून.
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 38. आणि आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते बाला. पहिला चेंडू बाला यांचा मार्करचे नामदेव उंचावून मारण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण आणि हा मिस फिल्डिंग होते आणि बॉल येतोय दणदण करीत चौकार. तो सांगतो तुझे, तो सांगतो माझे तू, त्याच करता करता आला बोंडरेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 42. पुढचा चेंडू बाळ्याचा चांगला च्या वरून मारले चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. या 4च्या मधीने धावसंख्या 46. पुढील चेंडू बाळा यांचा मार्करचे नामदेव मात्र हॅट्रिक वरती. परत उंचावर मारलेला चेंडू येतोय सीमा पार षटकार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय नामदेवच्या बॅट मधून. धावसंख्या 50. सॉरी 52. खरावाची गोलंदाजी करतोय बाला. पुढचा चेंडू बाला यांचा मार्करचे नामदेव लागला गडी बे आहे ते वाईट. अजून वाईटच्या रूपात धावसंख्या 53. पुढील चेंडू बाला यांचा मार्करचे नामदेव चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. डॉट बॉल फुकवा चुकला बीट झाला. नांदेला मात्र बॉल समजलेला नाही. डायरेक्ट बोईशी लेवलला आला. पुढील चेंडू बाला यांचा मार्करचे नामदेव शॉर्टपिच बॉल येतोय सीमारेषा पार षटकार. उभ्या कार मारतो. या 6च्या मदतीने धावसंख्या 59. आणि बालाच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि मार्करचे नामदेव. बघूया पुढचा बॉल बाला यांचा मार्करचे नामदेव आणि परत खराब चेंडू. या वाईटच्या रूपात धावसंख्या 60. पुढचा चेंडू बाला यांचा मार्करचे नामदेव आणि उंचावर मारलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न पण एकच धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या 61. तीन ओव्हर षटक समाप्तीनंतर धावसंख्या 61.
चांगला स्कोअरबोर्ड चालवत आहेत ते टीम उंबरमाली. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते प्रशांत. पुढचा चेंडू प्रशांत यांचं मार्गात नामदेव आणि उंचावर मारलेला चेंडू चेंडू होतो सीमा रेषा पार. एवन गोलीचा ब्रँडेड षटकार. या 7च्या मध्ये धावसंख्या ती 37 नाही सॉरी 67. पहिल्याच बॉलवरती पहिलाच मोठा प्रहार. पुढील चेंडू प्रशांत यांचा मार्गावरती नामदेव आणि परत त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न पण सिंगलच. या 1च्या मदतीने धावसंख्या जाती 68. पुढील चेंडू प्रशांत यांचा मार्गावरती संदीप आणि हुकला चुकला बीट झाला. चांगला स्लोअर बॉल टाकतोय आपल्या गोलंदाजीवर प्रशांत. पुढचा चेंडू प्रशांत यांचा मार्गावरती संदीप आणि पार वाकून शेवट बेकावर गेलाय आणि कॅच मात्र सुटलेली आहे आणि 2 रन पूर्ण. या 2च्या मदतीने धावसंख्या झाली ती 70. पुढचा चेंडू प्रशांत यांचा मार्गावरचा संदीप आणि अख्खो बेकारवर आणि आता मात्र चांगली झील टिपलेली आहे. संदीपला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलेला आहे आणि संदीपची जागावरून जात आहेत तन्मय. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळणार आहे ते तन्मय. तो गडी डोकी वर करून गेला मग षटकार मारतो का शेवकार मारतो. पुढील चेंडू प्रशांत यांचा मार्गावरती तन्मय. मग सांग ना तू माले पार डोकी वर करून गेला आणि पार वरून मारलाय षटकार. इवन क्वालिटीचा येतोय तन्मयच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या झाली ती 76 आणि 77ला विन. चौकार पहिला चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 4. आपलं संघाचं खाते पण होतंय आणि मॅच चालू आहे त्याच्यामुळे ग्राउंड मधून गाडी कोणी नेऊ नये नाहीतर गाडीवर फायरिंग करण्यात येईल. पुढचा चेंडू तन्मय यांचा मार्गावरती कोण आहे धनाजी आणि परत तशीच कट लागली आणि परत तिकडच बॉल जातो धनधन करीत. तो पण येतोय नाही. चांगली फिल्डिंग म्हणावी चांगलं रनिंग म्हणावी लागेल. तो या बॉलवरती 2च धाव. या 2च्या मदतीने धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडू 6. तन्मय यांचा मार्गावरती आणि उंचावर मारलेला चेंडू येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
कोण आहे तो बॅटर तिकडे? रवींद्रच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा प्रहार, षटकार. पुढचा चेंडू तन्मय यांचा मार्ग राहते. रवींद्र काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू सकरे यांचा मार्ग राहते. धनाजी बेकार शॉट, बेकार बेकारवाने येतो षटकार, बेकार. पुढील चेंडू सागरे यांचा मार्ग राहते. धनाजी आणि अख्खो उपट, ती उपट पण बेकार. दोन लगोलग षटकार लावलेत. धावसंख्या झाली ती 34. पगरची गोलंदाजी मात्र महागडी ठरलेली आहे. परत त्याच दिशेला होण्याचा प्रयत्न, पण विकेटचं पतन होत आहे. धनाजीला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या झाली ती 35. किती लागता? पुढील चेंडू खंडू यांचा मार्ग होते. रवींद्र वाकिंग शॉट, आणि हा सिक आउट. यांचे कर्णधार आणि SP स्पोर्ट साखरपाडा यांचे कर्णधार. आणि हा उंचावून टोलेला चेंडू आणि झेल मात्र टिपलेले आहे. जगदीशला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. आणि जय दुर्गा यांचे कर्णधार आणि SP स्पोर्ट सागरपाडा यांचे कर्णधार कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. टोस्का बॉस. साखरपाडा संघाचे कर्णधार. पुढील चेंडू खंडू यांचा मार्क राहते. कोण आहे? गणेश आणि हा डड बॉल. साखरपाडा संघाचे कर्णधार लवकर यायचं आहे टोस्का बॉस मध्ये. धावसंख्या झाली ती किती? 37. मग कमी सांग. आणि आता 6 बॉल 40 धावांची आवश्यकता. मग कमी सांगलं. अरे पार कसा कोरडा होता. पुढील चेंडू उंचावर मारलेला चेंडू येतोय. ब्रँडेड षटकार. हे मगाशीच जर षटकार आले असते तर आपला संघ विजय होऊ शकतो. पहिलाच बॉल आणि पहिलाच मोठा प्रहार केलेला आहे. कोण आहे बॉलर? वैभवच्या गोलंदाजीवर. पुढील चेंडू वैभव यांचा मार्ग राहील ते प्रशांत. परत स्ट्रेटला चेंडू येतोय. एकच धाव. पुढील चेंडू वैभव यांचा मार्ग राहील ते रिव्हर्स स्वीप. चेंडू येतोय दणदण करीत चौकार. जर हे मगाशीच शॉट आले असते तर आपली टीम विजयाच्या दिशेने गेली असती, पण आता काहीच फायदा नाही. अजूनही वैभवच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. यॉर्कर लेंथ डॉट बॉल.
पुढील चेंडू वैभव यांचा मार करेल ते आणि हा वाईट चेंडू. कोण आहे त्या बॅटिंग कॅमेरा पुढील चेंडू वैभव यांचा मार करेल ते गणेश आणि परत रिव्हर्स स्वीप पण हुकला तुला बीट झाला आणि आता वैभवच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि उंचावर मारलेला चेंडू होते एवन क्रिएटचा ब्रँडेड षटकार आणि विजय संघाचं हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक.